नमस्कार रसिक मित्रांनो, स्वराज्याचा इतिहास भाग 5 मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौसेनेचे जनक आहेत. स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी एक आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण भारतीय नौदलाचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो. चला मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी माहिती घेऊ. आज्ञापत्रात रामचंद्र पंत अमात्य लिहितात, आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जैसे ज्याच अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तो दोतच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री छत्रपती महाराजांची दूरदृष्टी थक्क करून सोडते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज 12-13 वर्षाचे होते. म्हणजे 1642 ते 1643 मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर झाली. पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली. राजगड, रोहिडा, तोरणा, कुवारगड, कोंढाणा असे अनेक किल्ले ताब्यात घेतले. इसवी सन 1655-1656 मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली. तेव्हा मित्रांनो, स्वराज्याचा संबंध सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सत्तांशी आला. म्हणजेच आजचा मुंबईतील कुलाबा हा प्रदेश सिद्धीच्या अंमलाखाली होता. सिद्ध्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती. किनारपट्टीवर धाडी घालणे, लूट करणे, जाळपोळ करणे, मराठ्यांच्या बायका पळवणे, लोक बाटवणे हा सिद्ध्यांचा जुना धंदा होता. या सगळ्यांची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. सिद्ध्यांचे पारिपत्य करण्यासाठी आरमार उभारण्याची खूप मोठी गरज निर्माण होती. आरमार निर्मितीमुळे इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सत्तांना शह बसून सार्वभौमत्व सिद्ध होणार होते. याच राजकीय कारणाकरता महाराजांनी आरमार उभारण्यास सुरुवात केली. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडित झालेली परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी परत सुरू केली. 1657च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरित ओळखला होता. कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना 1656च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशाह व्हायला दिल्लीला रवाना झाला होता. तिकडे विजापूरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. प्रतापराव मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तर कोकणचा आदिलशाही भूभाग विजापूर पासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे 1657 मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड, सरसगड, तळागड, सुरगड हे किल्ले सुद्धा मराठ्यांनी सहज जिंकून घेतले. या भागाची जमिनीकडची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती फक्त पश्चिम म्हणजे समुद्राकडची बाजू सांभाळण्याची. सिद्धीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी 1657 पासून दुर्गाडी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले, मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल या भीतीनं त्यांनी नकार द्यायला सुरुवात केली. पण म्हणून राजे थोडीच थांबणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले. मराठा आरमाराचे पहिले प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे होते. मराठी आरमाराच्या प्रमुखाला दर्यावीर किंवा दर्या सारंग म्हणून ओळखले जायचे. 1659 पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरू झाले.
कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असा उपक्रम त्यांनी सुरू केले. जसजशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्धीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते, कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते. शिवाय तो म्हणेल तेव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करीत असेत. अगदी जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे. 1660 ते 1664 या काळात सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मातब्बर असा शिवलंका सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्याची पुनर्बांधणी केली गेली. सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला सिंधू सागर असे नाव होते, म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला सिंधुदुर्ग असे नाव ठेवले. आज मात्र आपण त्याला अरबी समुद्र म्हणून ओळखतो. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी 1678-1679 नंतर बांधले. मराठा आरमार या जलदुर्गाच्या ताकदीवर समुद्रात फिरे, शत्रूस जेरीस आणि गरज पडल्यावर माघारी घेत जलदुर्गाच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरू केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्तकतपर्यंत व्यापार सुरू केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते हे छत्रपती शिवाजी महाराजांना बरोबर ठाऊक होतं. आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार 1665 मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर म्हणजे आताचं कर्नाटक येथे पोहोचले. पोर्तुगीजांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांना काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशाहीची प्रचंड लूट मराठ्यांनी मारलीच, त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. 1665 पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिऱ्याच्या जोरावर दंडा राजापुरी सिद्धी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीज आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे, वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच. 1666 नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्धीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्धी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीज यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायचा मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर, सिद्धी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबर मध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरू केले. खुद्द शिवाजी महाराज या बेटाची पाहणी करण्याकरता 2000 फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्धी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढविला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पूर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूच्या अवघे 12 दिवस आधी दिलेला होता आणि हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले. कुलाबा उर्फ अलिबाग किल्ला तर सरखेल आंग्रे यांच्या काळात राजधानी होता. मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्ध पद्धती ठरवली होती तशीच आता समुद्रावरची सुद्धा युद्ध पद्धती ते ठरवत होते. सुरुवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गाच्या संरक्षणाखाली राहून किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अशा बोटी बनवण्याच्या मागे ते लागले. तेव्हा वाऱ्याविना प्रयोजन नाही अशा फरगात न बनविता गुराबे आणि गलबते बनवायची तयारी जोमाने सुरू झाली. यासोबत तरांडे, तारू, सिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात. गुराब हे 150 ते 300 टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर 2 ते 3 डोलकाट्या असतात. एका वेळी 150 ते 200 सैनिक आणि खलासी यातून प्रवास करू शकतात. गलबत हे आकाराने अजून लहान असते. 70 ते 80 टन क्षमता असलेले हे जहाज फार तर 100 सैनिक वाहून येत असायचे. मात्र जलद हालचालींच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते. मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनिम समोर आल्यावर काय करावे, कसे वागावे याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते.
भर समुद्रात गनिम समोर आला तर एकत्र येऊन कसंही करून त्यांच्याशी झुंजायचे. मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गनिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात, तरांडियास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनिम घ्यावा. बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो. तेव्हा लगेच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरलेखांना दिले होते. वर्षाचे 8 महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे 4 महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की समुद्राला उधाण येण्याच्या 10-15 दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक होते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी, म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनिम सहज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होते की खाडी किनारी दिवसरात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना 2 महिन्याकरता संपूर्ण कुटुंब कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे. इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत महाराजांनी बनवले होते. आता जसजसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जायचे. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुब्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीस लावता कामा नाही. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात, हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापाऱ्यावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये. सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे. त्यांना अधिकाधिक आपल्याकडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटलेले आहे. शून्यातून राज्याचे एक नवे अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घोडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपेकरांना आणि सिद्धीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते. मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या नौका होत्या त्याचे काही प्रकार पाहूया. पहिला आहे संदेशवाहक होडी. हा होडीचा सर्वात लहान प्रकार होता. तो वलवता येत असे. यावर डोलकाठी नसे, क्वचितच एखादे सीड असे. दुसरा आहे वॉटर बोट. या होड्या पिण्याचे पाणी ने-आण करण्यासाठी वापरत असायच्या. तिसरा आहे मचवा. हे एक छोटे जहाज असून ते वलवता येत असे. त्यावर सुमारे 25 ते 40 सैनिक असत. हे जहाज त्वरेने हालचाल करत असे. यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदूक असणारी शिपायांची तुकडी असे. चौथा आहे शिबाड. शिबाड हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे. त्यावर तोफा बसून ते युद्धासाठीही वापरत असत. यावर एक डोलकाठी व सीड असून ते वलवता येत नसे. ते केवळ वाऱ्याच्या आधारे एकाच दिशेने चालत. पाचवा आहे गुराब. हे जहाज शिबडापेक्षा मोठे असून त्यावर 2 किंवा 3 डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर 2 चौकोनी सीड असत. गुराबेवर जहाजाच्या लांबीशी काटकोनात प्रत्येक बाजूने 5 ते 7 तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे. यावर सुमारे 100 ते 150 सैनिक असत. सहावा आहे तिरकती. हे 3 डोलकाठ्यांचे जहाज असत. सातवा आहे पगार. ही छोटी होडी असायची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जहाज बांधण्यासाठी सागाचा वापर करायचे आणि हे साग कोकणात विशेषतः वसईच्या जंगलात मिळायचे. शिवाजी महाराजांच्या आरमारी व्यवस्थेत 200 जहाजांचा एक सुभा केला जात असे. मायनाक भंडारी आणि दौलत खान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. 3 डोलकाठ्यांची जहाजे व्यापाराकरता मस्तकपर्यंत जात असे. आरमाराचे संरक्षण किनाऱ्यावरील किल्ले व खाड्या
यामुळे होत असे. आरमारात कोळी, भंडारी, गाभित, भोई, खारवी, पालदी मुसलमान व इतर यांचा भरणा असायचा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळ दिलेल्या घंटीवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.